कदाचित आठवण काढत असेल कोणी. आमची कोण आठवण काढते मारायला? हो, ती तुमची मुलगी पत्रवाली. नाही, ही आठवणीतली उचकी नाही. आठवणीच्या उचकीने असा त्रास होत असतोय का? नाही. गाणे म्हणतो ते बरोबर आहे. उचकी नाही, छातीत उठलेली कळले. रात्री वेगळं घडले वाटतं मुंबईला. बहुतेक निघाली असेल ती तिथून. हा का? देवाला माहिती बा. मालक, मी काय म्हणतो, तुमची मुलगी तुम्हाला इतक्या वर्षांनी भेटणार आहे. आपण तिच्या स्वागतासाठी काहीतरी स्पेशल करायला पाहिजे का? पोरगा आहे आईसाहेब. हा जो फोन केलाय ना मी, हेच माझं उत्तर आहे बाबा. तर तयारी तर करायलाच पाहिजे. पार भरा बंदुकीचा. मालक, डबल बॅरल वाल्या. अहो मालक. मालक 22 वर्ष श्राद्ध घालतोय आमच्या अवदाशा बायकोचं, त्यातून कार्ट्यांचं. आता ही आरती ओळणार आहे तिची. मला फसून पळून गेली मुंबईला. 8 महिन्याची गरोदर होती. पोटात पोरगी असताना आवई उठवली. पोरगा आहे पोटात. त्या सुईनी मार्फत मला फसून पळाली. आवाज मारायची आमच्या हातून पण सुटली. जीव वाचून मुंबईला पोहोचली. तिला मारायला मुंबईला गेलो होतो, पण तिथं तिने कुभांड रचलं. मुली सकट मेली म्हणून ऍक्सिडेंट मध्ये. आणि विश्वास ठेवला का हे असले साथीदार आमचे. सोबान्या हे गाणे इकडे रे इकडे. यांनी येऊन सांगितलं की मेले. मी स्वतः बघायला सुद्धा गेलो नाही. ती मेले म्हणून सुखा समाधानात आलो अमरापूरला. आता ते जिवंत आहेत. लोक शेण कोणाच्या तोंडात घालणार? प्रतापरावच्या. यांच्या काय बापात जात आहे. पण आता लोकांच्या समोर हे येण्याच्या अगोदर त्या सगळ्यांना मारून टाकणार. मालक प्लीज शांत व्हा. हे बघा, मी तुम्हाला आधीही म्हणालो होतो की आता तुमचे दिवस बदललेत. अहो, जर तुम्ही खून केलात तर तुमचं पॉलिटिकल करिअर धोक्यात येईल. अहो, पक्षातले विरोधक तुमचं प्रदेशाध्यक्ष पद काढून घेतील. मालक, स्वतःच्या घरात शत्रू असताना प्रतापराव काही करू शकला नाही. स्वतःचं घर सांभाळू शकला नाही. येड्यात काढतील लोक आम्हाला. घरातल्यांचा बंदोबस्त करू शकला नाही तर दुश्मनांचा काय बंदोबस्त करणार? विरोधकांचा काय बंदोबस्त करणार? राव, एका बाईने प्रतापराव नरसिंगला चितपट केला. केवढी चर्चा होईल, केवढी कुजबूज होईल. मला ती कुजबूज चालू व्हायच्या आधी संपवून टाकायचंय. आणि सेक्रेटरी, ही कुजबूज थांबवण्यासाठी मला त्या तिघींचा गेम करायचा आहे. काळे गुलाब इथे? म्हणजे प्रतापराव इथे? तुम्ही इथे कसे आला? हा, कसे पोचला तिथे तुम्ही? हवं तर माझा जीव घ्या, पण माझ्या माणसांना असं वेठीला धरू नका. मी पाय पडते तुमचे. आणि तुम्ही सगळे, मी काय सांगितलं होतं तुम्हाला? त्याचं करायचं. चला वर चढा.
आहे पिंकीताई. जय पिंकी नाही. चल पिल्लू, चल आता. काय बोलली नाही. चाल नाही तर. चल. नको चढते. नको कार्तिकी. आता तो दागिना आहे ना, तो गळ्यात घाला. गळ्यात घाला. तुम्ही पाया पडते मी तुमच्या. नको. नाहीतर दागिना घालायला आईचा गळा नाही राहायचा. ए शाबास माझे पिल्ल, किती हुशार आहेत. शाबास. बाबा बाबा तुम्ही मला का त्रास देताय. मी कधीच तुमच्याशी वाईट नाही वागले. बाबा या लोकांची माझा काही संबंध नाहीये. ही बाई आहे ना, ही माझी खरी आई नाहीये बाबा. ही माझी खरी बहीण नाहीये. हा माझा खरा बाबा नाहीये, तुम्ही आहात माझे खरे बाबा. या सगळ्याची शिक्षा मला का देताय बाबा. मी तुमची सख्खी मुलगी आहे ना. प्लीज मला 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 तरी सोडून द्या. प्रतापराव, प्रतापराव, किती तुम्ही नीचरा. काय म्हणतील लेखा. अरे बाळा, तू आहे ना छोन्या, आमच्या घरात जन्माला आलीस ना. त्यावेळेस माझ्या पिल्ला तुझं मरण फिक्स झालं होतं. त्यावेळेसच बरं लहानपणी मेले असतीस तर आरामात मेले असत टपकन. तुला त्रास नाही, आम्हाला त्रास नाही, कुणालाच त्रास नाही. पण आता जगून काय केलं. जगायचंय तर जग. आज बाळा तू मरणार आणि तुझ्या बरोबर मरणार तुझ्या जगण्याचं कारण. हरामजाद्या, थांबा. शालिनींना जर काही झालं ना, चेता नाही सोडणार तुला, नाही सोडणार तुला. लय फायटिंग येड आहे का रे. तुझ्या गाड्याला फास लागलाय, तुझे हात बांधलेत, तू धमकी देतोय मला. अच्छा कुठे असतं का. जा बाबा, आम्हाला नाही करायचं. मग असं नाही करायचं. एडिशू, मी ना तुला एक सल्ला देतो. आयुष्यभर तुझ्या कामाला येईल. आयुष्यभर. आयुष्य कुठलं राहिलंय. आयुष्य तर पुढच्या जन्मात. आयुष्यात कधीच वाघाला आहे ना, वाघाला त्याच्या शिकारीकडे जात असताना डिस्टर्ब नाही करायचं. डिस्टर्ब नाही करायचं. त्याच्या शिकारीवर हात नाही टाकायचा. नाहीतर वाघ सोडत नसतो. तू आणि तुझी ही शहाणी बहीण, तुम्ही दोघांनी जर तिला तिच्या मौतीने मरू दिलं असतं तर कशाला ही वेळच आली नसती ना. ए प्रतापराव, काय म्हणतोस. वेळ आली नसती. गेले 22 वर्ष आम्ही जगतोय, तेही तुझ्याशिवाय. सुखात आणि स्वतःच्या हिमतीवर.
आम्हाला कधी या बंदुकीची गरज नाही पडली. आम्ही संपूर्ण आयुष्य एकमेकांच्या साथीने आणि प्रेमाने काढलंय. अशा बंदुकीची गरज ना तुझ्यासारख्या भेकड माणसाला आहे. आम्हाला नाही. आम्हाला आपलं म्हणणारी 4 माणसं आहेत. तुझ्यात जर इतका दम असेल ना तर चालव ती बंदूक. आणि सुरुवात माझ्यापासून कर. वाह मोहिनी, माझं पिल्लू ते तू किती हुशार आहे. कसलं बोलले ते. गुरुच्या बाबतीत आपलं पिल्लू एकदम माझ्यावर गेलंय ना. सेम टू सेम. काय म्हणली होतीस तू? प्रतापराव नरसिंग जर आला तर त्याला आईच्या पायावर डोकं ठेवायला लावेल. झाली तुझी इच्छा पूर्ण. तिच्या पायावर मी डोकं ठेवणार. पण कधी? ती ज्या वेळेस मरुणाशी सरणावर पडलेली असेल ना त्यावेळेस तिच्या पायावर डोकं ठेवणार मी. तोपर्यंत तर ही जिवंतच नसणार आहे. आता कसं करायचं? नाही असं करू नका तुम्ही. तुम्ही माझा जीव घ्या. म्हणजे हे सगळं थांबेल. मी पाया पडते तुमच्या. असं करू नका तुम्ही. असं कुठं असतं का? ग्राउंड वर उतरलो म्हणजे चौकार मार. सिंगल डबल काढत बसत नसतो आपण. चौकार म्हणजे हे 4 जण. आज इथं या ठिकाणी हे 4 जण फासावर लटकणार. तुम्ही तसं असेल तर तुम्ही माझा जीव घ्या. पहिला तुम्ही माझा जीव घ्या. हे सगळं बघण्याआधी मी माझे डोळे बंद करेन. चालो. असं कुठं असतं का? मार म्हणत होतो तुझं 22 वर्ष जिवंत राहिली. थोडा वेळ लागल्याने काय येणार आहे तुला? थांब ना थोडा वेळ. आधी यांची माझी तू पण मारणार आहे. तुला पण मारणार. तुला सोडणार नाही. पण आधी यांची गंमत बघ. अगं लय मजा येईन तुला. अगं बघ नाही काय म्हणते बघ. लय मजा येईन तुला. परत वाईट स्वप्न पडलं. काय झालं? खूप वाईट स्वप्न होतं. बस शांत हो. पाणी देते. काही नाही. स्वप्न होतं फक्त. तू श्वास घे बरं. मोठा श्वास. आई पाणी बी बरं वाटत. पाणी पी. शांत झोप तासभर. आताची पहाट झाली. पाठीचं स्वप्न. पाठीचं स्वप्न खरं होतं. नाही. आपण ही जागा सोडून दुसरीकडे जाऊया. जिथे आपल्याला कोणी ओळखत नाही. आपण कोणाला ओळखत नाही. स्वप्न होतं फक्त. नाही, आपण इथे नाही राहायचं. स्वप्न होतं. काही नाही. शांत तू काही नाही. आम्ही आहोत ना. शालू मी आहे इकडे. तू झोप. ये पण आहे. मी आहे. मास्टर जे आहेत ना काही होणार नाही. प्रतापराव इथे पोचते. शांत शालू. काही नाही. नराधमापासून लांब जायचं आपण. नाही ही तर नाही राहील. शांत आहे. माझी माणसं आहे. मी आहे. प्रतापराव शांत. काही स्वप्न होतं. नमस्कार. माझं मत माझा आवाज या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज पुन्हा नवीन विषय आणि नवीन चर्चा आणि नेहमीप्रमाणेच आपल्या सोबतीला आहेत नामवंत पाहुणे. आजचा आपला विषय आहे चंदेरी दुनियेची काळी बाजू. आपल्याला माहितीच आहे की कालच सुपरस्टार RK यांच्यावर अभिनेत्री सलोनी महेश यांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. त्याच वेळी त्यांच्या सहअभिनेत्री मोहिनी देवकर यांनी हा आरोप फेटाळून लावला. अभिनेत्री
सुपरस्टार खरंच त्यांच्या ताकदीचा उपयोग करून इतक्या खालच्या थराला जाऊ शकतात का? सलोनी महेश यांच्या आरोपात तथ्य आहे का? एका प्रसिद्ध माणसावर आरोप लावून चर्चेत राहण्याचा हा नवा मार्ग आहे का? यातलं नेमकं सत्य काय आहे हे जाणून घेऊयात. त्यासाठी आपल्या सोबत मुंबईहून जोडले गेले आहेत सुपरस्टार आर.के. खरं तर आर.के. सरांनी वेळात वेळ काढून या चर्चा सत्रात स्वतःहून भाग घ्यायला होकार दिला. त्याबद्दल त्यांचे आभार. थँक्यू. तुमचेही आभार आणि नमस्कार सगळ्यांना. सर, तुमच्यावर हा जो काही आरोप झाला त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? खरं तर जे आरोप झालेत त्याबद्दल मी म्हणेनच, पण मला जरा प्रश्न वेगळाच पडलाय. म्हणजे विचारायचं आहे रादर तुम्हाला. हे जे काही घडलं त्याचं फॅक्ट चेकिंग केलं होतं तुम्ही? नाही म्हणजे ही बातमी खरी आहे का? थोडंसं इन्व्हेस्टिगेशन, रिसर्च वगैरे असं काही नसेल केलं कदाचित. नाही, मला माहिती आहे खूप घाई असते तुम्हाला. हे म्हणजे फास्ट न्यूज देणं हे जास्त महत्त्वाचं आहे आजकाल, ॲक्युरेट न्यूज देण्यापेक्षा. काय तुमच्या प्रोग्रामची नावं जनतेचा दरबार, कोर्ट मार्शल, सत्याचा शोध, ही नावं एवढी ड्रॅमॅटिक आहेत ना. मग कधी कधी वाटतं आमच्या फिल्ममध्ये जेवढा ड्रामा चालत नाही तेवढा तुमच्या न्यूज चॅनलवर चालतो ड्रामा. मला यामध्ये एवढंच म्हणायचं आहे की जेवढी चूक त्या मुलीची आहे तेवढी चूक मीडियाची सुद्धा आहे. यामध्ये कन्फर्म करणं, बातमीची सत्यता तपासणं, यातलं काही न करता तुम्ही 4 दिवस तो विषय चघळत राहता आणि मग ज्याला त्यात फ्रेम केलं गेलं आहे तो माणूस बर्बाद होतो. त्या ताई कोण? सलोनी. त्यांना मी भेटलेलोही नाही आहे. पण मुद्दा हा आहे की मी आता किती जणांवर आणि किती वेळेला केसेस करत बसायच्या. सॉरी सर, तुम्हाला आधी आम्ही कळवलं नाही, पण ज्यांनी तुमच्यावरती आरोप केलेत त्या सलोनी सुद्धा आत्ताच जॉईन झाल्यात. सलोनी, तू आर.के. सरांचं म्हणणं ऐकलंस. तुझं याबद्दल काय म्हणणं आहे? तुम्ही भेटला नसाल तर माफी मागून टाक. मी का मागू माफी? मी जे काही सांगितलं त्यात काहीच खोटं नव्हतं. त्या मोहिनीवर आर.के.ने प्रेशर आणलं असेल फॉर शुअर. शी इज अ न्यू कमर. तिलाही स्टार व्हायचं असेल, पण इंडस्ट्रीतून बॉयकॉट होण्याच्या भीतीने तिने आर.के.ला सपोर्ट केला. पण तरीही मी असंच म्हणेन, इट इज अन ओपन अँड शट केस. खरं काय ना ते मलाही माहिती आहे आणि त्या मोहिनीलाही. आर.के. सर, आपली काय प्रतिक्रिया आहे? खरं तर याच्यावर काही प्रतिक्रिया द्यावी एवढी त्या आरोपांना किंमतही नाही आणि त्या आरोपांमध्ये काही तथ्यही नाही. मला वाटतं मला जे बोलायचं होतं ते मी बोललो आहे. अँड दॅट्स इनफ. थँक्यू. आर.के. सर, सलोनीचं ऐनवेळी ठरलं. हाँ दादा. आर.के. मेरा बच्चा. कसे आहात? अरे मी सॉलिड एकदम. तू बता तेरा क्या सीन है? सीन कुछ नहीं दादा, घर पे ही हूँ. आई नो प्रोड्यूसर बैकआउट होगा ना तेरा. देख मेरी जान, क्या है ना, जो होता है ना वो अच्छे के लिए होता है. हे बघ, आता ऍड कॅम्पेन आलाय. आधी आपण फोटोशूट केलं होतं ना फक्त, अभी टीव्ही कमर्शियल आहे. करेगा ना मेरा भाई. दादा, तुम्हाला नाही म्हटलंय का मी कधी? मग तर मुलीला कसं नाही म्हणाला रे? एका मेकअप आर्टिस्ट बरोबर ऍड केली, हा प्रॉब्लेम आहे का रे तुझा? सुन मेरी जान, देव टॅलेंट आणि चेहरा कोणाला देईल ना काही सांगता येत नाही. और तू कौन है रे? तू भूल गया क्या रे? तुला आठवत है तू नया नया आया था तभी तेरे को कोई पूछ नहीं रहा था, मैंने चांस दिया तेरे को. तेव्हा जर मी विचार केला असता नया लड़का है, इसको कौन देखेगा, क्यों लेने का, तर झाला असता का रे सुपरस्टार तू? हाँ? देख आर.के.,
तू राघव होतास ना तेव्हापासून ओळखतो मी तुला. दादा यार का खींच रहे हो ये आप? हे बघा सॉरी मला तसं म्हणायचं नाहीये, पण कॅन आय आस्क यू समथिंग? त्या मुलीचा चेहरा सोडला तर टॅलेंट काय मला सांगा. डायरेक्टर कोण आहे रे? तुम्ही आहात. हा मग मी डिसाईड करणार. मी तुला सांगतो की मोहिनी आहे ना हिरा आहे हिरा. एक अपॉर्च्युनिटी मिळाली ना सगळ्या हिरोजना घरी बसवेल ती. सुन मेरी जान, ही ऍड कर. आज तू तिला ऍडजस्ट कर. यू नेवर नो फ्युचरमध्ये ती तुला ऍडजस्ट करेल. दादा ये थोडा वेळ ज्यादा हो रहा है. नाही माझ्या इगोवर येत आहे आता. हे बघा मी तुम्हालाही माहिती आहे तुम्ही आत म्हणल्यानंतर मी तुम्हाला काही नाही म्हणू शकणार नाही कधीच. पण ती मुलगी नको, दुसरी कोणतीही आणा, मी रेडी आहे प्लीज. आरके इंडस्ट्री अपने बाप की आहे. एजन्सी क्लायंट लोकांची डिमांड आहे की हीच जोडी पाहिजे. आता जर कॉन्ट्रॅक्ट ब्रेक केलास ना तर करोडोंचा फाईन लागेल तुला. ऑलरेडी पिक्चर बंद झाले ना तुझं. आता हे कॉन्ट्रॅक्ट ब्रेक केलं तर आरके प्रोफेशनल नाही असा बवाल होईल आणि मग एवढा खाली जाशील ना परत वर यायला खूप वेळ लागेल ना तुला. समजा ना मेरी जान. देख आरके आपला इगो आहे ना फ्रीज मध्ये ठेव आणि त्या पोरीबरोबर काम करायला रेडी हो. परत फोन करणार नाही आम्ही तुला. मेकअप करायचा, कपडे घालायचे आणि डायरेक्ट सेटवर भेटायचं मला. ओके बाय. सांगा मुकुंद कोणी हा पाहिला, सांगा मुकुंद कोणी. बोलो ब्रेकफास्टला बोलो त्याला. कुणाला? सांगा मुकुंद कोणी हा पाहिला, सांगा मुकुंद कोणी हा पाहिला. ब्रेकफास्टला? अरे एवढा छोटा पिटुकला मेंदू तुझा कशाला त्रास देतो. आताच करतो ना सर फोन. एक आहे आता लगेच काढलं आणि लावतो बघा. सांगा मुकुंद कोणी हा पाहिला, सांगा मुकुंद कोणी हा पाहिला. सर कुठे आहेत? ये मुकुंद ये. आरके सर तुझीच वाट बघतायत. बंटीजी काय झालंय काय? म्हणजे आरके सरांनी आज एकदम असं घरी का बोलवून घेतलंय? कोण अलभ्य लाभ. अरे मुकुंद आज मी पाहिला, अरे मुकुंद आज मी पाहिला, अरे मुकुंद आज मी पाहिला. अरे वेलकम बस. मी इथे बसायचंय? नक्की? हो. प्रॉब्लेम आहे? नाही बसायला प्रॉब्लेम असेल तर मी उभा राहतो. नाही सर बसतो थांब. बस मग. गुड मॉर्निंग आरके सर. व्हेरी गुड मॉर्निंग. बंटीजी म्हणाले तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचंय. माझं काही चुकलंय का? तसं असेल तर आय एम सॉरी. नाही रे सारखा चुका नाही करत तू. काय 1000 पैकी एखाद्या वेळेला बरोबर असू शकतोस की तू. नाही. मला एका महत्वाच्या गोष्टीवर जरा डिस्कस करायचंय तुझ्याशी. बोला ना सर. ब्रेकफास्ट झाला? हे न्याहारी नाश्ता झाला का? ते बसणारच होतो पण तेवढ्यात बंटीजींचा कॉल आला म्हणून ताबडतोब निघून आलो आरके सर. व्हॉट रबिश बंटी. अरे असं अन्नावरनं उठलं ना की भिकेला लागतो माणूस. आता उद्या हा भिकेला लागला तर? आरके सर माझं काही चुकलंय का? काय खाणार? न्याहारी नाश्ता काय खाणार? ही शिक्षा आहे का? शिक्षा नाहीये. अरे म्हणलं एकत्र ब्रेकफास्ट करूया. सर काही चालेल सर. काहीही.
काय माझ्या शेफला काहीही बनवता येत नाही. तुला फ्रुट्स, व्हेजीज, स्मूदीज, मिल्कशेक्स काही हवं असेल तर सांगते, मिळेल. सर तुम्ही जे खाल ते खाईन सर मी. तो मी अभिनयाची गोळी खातो रोज. खाशील? साईड इफेक्ट जास्त आहेत. नाही जे पण नाही तुला. कधी येऊ? अंबिका देवगडून मागवले. करेक्ट प्रोडक्शन वाला है हा. कॅरी ऑन. बरं आहे का? मस्त आहे सर. सर फिल्म परत सुरू होते का? ती होईल रे. त्याआधी ऍड फिल्म सुरू करायची आहे. आंबा खातोयस माझ्या घरचा. खाल्ल्या आंब्याला जाग. एक काम करायचं. ती मोहिनी देवकर आणि तिची फॅमिली यांची सगळी माहिती, बॅकग्राऊंड, छोट्यातली छोटी माहिती मला हवी आहे. ती द्यायची. नाही काही नाही आहे. होऊ दे तुझा आंबा खाऊन आरामात. मग सांग. घे सगळं तुलाच संपवायचं आहे. क्विक स्पीड लाव. पिंकी पिंकी दार उघड. पिंकी ते होणार नाहीये, माहितीये ना तुला. तुला बाहेर घेणार नाही मी. पिंकी मला ऍटलीस्ट माझा फोन तरी दे. मला वेळ लागेल आता इथे. वेडी तर झालीच आहेस ग तू. कमीत कमी 24 तास तुला आत राहावं लागणार आहे. कारण याच वेळामुळे ना त्या राक्षसाला घरापर्यंत बोलावलंयस तू. कार्तिकी तुला धोका दिला. आम्हाला फसवलंस ग तू. बाबा आम्हा दोघींसाठी हो म्हण ना. आईशी लग्न कर. प्लीज लग्नाचा विचार करशील. माझं त्यांना विचारून झालंय.
बाहेर जाणाऱ्या माणसाला विचारायचं नसतं, काम होत नाही. एक महत्वाच्या कामासाठी जाऊन येतो जरा. अच्छा, कुठलं महत्वाचं काम? आई समोर कशाला बोलतो? जरा मास्टरजींना भेटून येतो. त्यांना विचारतो पैसे जरा नंतर दिले तर चालतील का, बघूया ना काय म्हणतात. नंतर कशाला, उद्याच दे. मी सोय करणार आहे पैशांची. कशी? माझी 2 व्हीलर विकते. काय